माझ्यामुळे येशू तुला फटके दुःख त्रास दिला. माझ्यामुळे येशू तुला फटके दुःख त्रास दिला, त्रास दिला. ज्याने असे केले तो मी सजा, तो मी सजा. ज्याने असे केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 व वचन 8 मध्ये असे लिहिले आहे, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. देवाचे वचन सांगते की स्वतःचे दोष दिसत नाही. स्वतःच्या दोषाबद्दल अनेक जण विचारही करत नाहीत. असे करणारा स्वतःला फसवतो. वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे. मनुष्याला त्याच्या पापापासून सोडविण्यासाठी देवाच्या ठाम संकल्पानुसार देवाचा पुत्र देव असताना मानव होऊन ह्या जगात आला. सर्व जगाचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेऊन वधस्तंभावरील मरण सहन केले. पापी मानवासाठी त्याने मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले. मरणातून उठल्यानंतर तो 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला व नंतर तो स्वर्गात घेतला गेला व देवाने त्याला आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे. आणि जी कोणी व्यक्ती माझ्या स्वतःच्या ठाई पाप आहे असे कबूल करून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारेल, तिला सार्वकालिक जीवन मिळेल व ती नरकाग्नीपासून वाचेल. देव करो प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच सत्य आहे हे समजण्यास तुमचे सहाय्य करो. ज्याने असे केले तो मी सजा,